नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. मी आज तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी आनापान ध्यान साधनेचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो ते थोडक्यात सांगणार आहे. तसं तर मन एकाग्र करण्यासाठी खूप साऱ्या पद्धती आहेत. पहिलं तर आपल्याला काही मनात खूप सारे विचार आले, राग आला, तर बरेच जण म्हणतात, "एक ग्लास पाणी पे, मन शांत होऊन जाईल." होतं पण 1 ग्लास पाणी पिलं, मन शांत होऊन जातं. पण परत थोडा 5-10 सेकंदातच किंवा 1 मिनिटानंतर परत मन भटकायला लागतं. दुसरी पद्धत आहे जपमाळ करणं. आपल्या मनात खूप सारे विचार चालू आहे. माळ घ्यायची, माळेचे मणी मोजत बसायचं किंवा माळेमध्ये नाव घेत बसायचं. जपमाळ करणं चांगलं आहे. त्याच्याने देखील मन एकाग्र होते. परंतु ते खूप थोड्या वेळासाठीच होते. माळ जशी ठेवली, परत मन भटकायला लागते. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे कुठल्यातरी आकृतीचं ध्यान करणं. डोळे बंद करून कुठल्यातरी रूपाचं, जे काही आपलं आराध्य दैवत आहे, त्याचं ध्यान करणं. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं रूप आपल्याला डोळ्यासमोर येतं आणि आपलं मन शांत होतं. परंतु ते पण एक बाह्य आलंबन आहे. या तिन्ही घटनेमध्ये आपण काही ना काही बाह्य आलंबन वापरतो, मन एकाग्र करण्यासाठी. परंतु आनापान ही ध्यान साधना अशी आहे, की त्याच्यामध्ये आपण काहीच बाहेरचं साधन वापरत नाही. आपण त्याच्यामध्ये फक्त जे नैसर्गिकरित्या जे काही शरीरात घडत आहे, नैसर्गिकरित्या जो काही श्वास येत आहे, नैसर्गिकरित्या जो काही श्वास बाहेर पडत आहे, बस त्याच्याकडे फक्त पाहत राहतो. कुठलंच बाह्य आलंबन आपण यूज करत नाही त्याच्यामध्ये. तर आनापान हा शब्द ना पाली भाषेतील शब्द आहे. हा 2 शब्दापासून बनलेला आहे. पहिलं म्हणजे आना. आना म्हणजे आत घेणे. श्वास आत घेणे म्हणजे आना. आणि अपान. अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे म्हणजे अपान. आना आणि अपान या 2 शब्दांचा मिळून आनापान हा शब्द झालेला आहे. आनापान म्हणजे श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे. याचाच अर्थ होतो आनापान. फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे. श्वास जसा आला तसा घेणे, श्वास जसा बाहेर पडला तसा पाहणे. यालाच म्हणतात आनापान. तर आनापान हा एक नैसर्गिक पद्धत आहे. आता श्वास काय आपण जबरदस्ती घेतो असं नाही, जबरदस्ती सोडतो असं नाही. हां, काही-काही व्यायाम प्रकार असे आहे, काही-काही ध्यानाच्या पद्धती अशा आहेत. त्याच्यामध्ये श्वासाचा व्यायाम केला जातो. प्राणायाम झालं, त्याच्यामध्ये श्वास जोरजोरात घेतला जातो, जोरजोरात सोडला जातो, श्वासावर रोखून धरला जातो. तर ते जाणीवपूर्वक केलं जातं बऱ्याचशा ध्यान साधनेमध्ये. परंतु येथे आनापानमध्ये श्वास रोखून धरायचा नसतो, श्वासावर नियंत्रण मिळवायचं नसतं, श्वास जोरात सोडायचा नसतो, श्वास जोरात घ्यायचा देखील नसतो. श्वास जसा सहजपणे आता आपण बरेचसे कामं करत असतो. पुस्तक वाचत असतो, पुस्तक लिहत असतो, काहीतरी काम करत असतो, कॉम्प्युटरवर काम करत असतो, मोबाईलवर काम करत असतो. तरी श्वास हा ऑटोमॅटिकली त्याची क्रिया करतच असतो. श्वास येत असतो, जात असतो. श्वास थांबतो का? नाही थांबत. श्वास कंटिन्यू चालू असतो. तुम्ही कुठल्याही कामात असा, जेवण करत असा, अंघोळ करत असा, कुठलंही काम करत असा, श्वास हा नैसर्गिकरित्या चालूच असतो. तो थांबतच नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहे, तोपर्यंत श्वास चालूच असतो. श्वास हा जन्मापासून आपल्यासोबत असतो. जेव्हा आपण गर्भातून बाहेर येतो, तेव्हा आपण रडायला सुरुवात करतो. रडायला सुरुवात करतो म्हणजे तेव्हा श्वास घेतो आपण रडून. तर श्वास घेतो तेव्हा जन्मल्यापासून आपण श्वास घेतो ते मरेपर्यंत, शेवटच्या घटकेपर्यंत श्वासच असतो आपल्यासोबत. बाकी काही नसतं. तर तोच श्वास आपल्याला अनुभवायचा आहे. हे आनापान साधनेद्वारे आपण अनुभवतो. अ, तर यामध्ये काय करतात, आनापानमध्ये आपल्याला जेव्हा श्वास जसा येतोय, तसा फक्त जाणायचा. जसा बाहेर जातोय, फक्त जाणायचा. सजगतेने जाणायचा. फक्त तटस्थपणे जाणायचा. बस एवढंच काम असतं. याच्यामध्ये श्वास जसा आला, तसा अनुभवायचा. जसा बाहेर पडला, तसा अनुभवायचा. श्वास छोटासा आला श्वास, छोटासा जाणला. बाहेर पडताना छोटासा पडला, छोटासा बाहेर पडला. जबरदस्ती श्वास बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायचा नाही. जबरदस्ती ओढण्याचाही प्रयत्न करायचा नाही. श्वास जसा आला तसा बघायचा आणि त्या बघत असताना त्याचं फक्त निरीक्षण करायचं. तटस्थपणे निरीक्षण करायचं. फक्त जाणायचं. बघायचं म्हणजे डोळे बंद करून त्याला फक्त बघायचं. डोळे बंद करून एवढ्या भागात बघायचं. फक्त लक्ष केंद्रित करायचं एवढ्या भागात. जर श्वास एवढ्या भागामध्ये कुठे स्पर्श करून आतमध्ये जातो? नाकपुड्यांना स्पर्श करून जातोय, की ओठांना स्पर्श करून जातोय, की मिशीला स्पर्श करून जातोय, की नाकातल्या केसांना स्पर्श करून आतमध्ये जातो? ते फक्त जाणायचं. तसंच बाहेर सोडताना देखील नाकातले केस वळवळ होताय, इथं नाकपुड्यांना काहीतरी होतंय, इथं ओठावर काहीतरी होतंय. ते फक्त जाणायचं. हवा कशाप्रकारे मध्ये येते, हवा कशाप्रकारे बाहेर जाते आणि हवा मध्ये जाताना इथं काय-काय होतं ते बघायचं. हवा बाहेर सोडताना इथे काय-काय होते ते बघायचं. फक्त श्वास मध्ये घेताना आणि बाहेर सोडताना एवढ्या भागात काय-काय होते ते फक्त जाणायचं. डोळे बंद करून फक्त जाणायचं. फक्त जाणण्याचं काम करायचं. बाकी काही करायचं नाही.
ही एक नैसर्गिक पद्धत आहे. नैसर्गिकपणे फक्त तटस्थपणे नैसर्गिक येणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करायचं. बस त्या व्यतिरिक्त ह्याच्यात काही नाही या साधनेमध्ये. तसं ही साधना खूप सोपी आहे. खूप सोपी साधना पण आहे. फक्त डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करणं. परंतु करणं तेवढंच अवघड आहे. का अवघड आहे? कारण आपलं मन हे एक माकडासारखं असतं. एक माकड एका झाडावर कधीच बसत नाही. इकडून उड्या मार, तिकडं उड्या मार, इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, सारखं वळवळ करत असतं माकड. एका जागी बसतच नाही. तसंच आपलं मन असतं. आपलं मन आता जेवत असताना देखील आपण जगाचा विचार करत बसतो, मित्राचा विचार करत बसतो, देशाचा विचार करतो, कुठलाही विचार करत बसतो. आता ह्या क्षणी आपण घरात बसलेलो असलो तरी जगाचा विचार करतो. लगेच दुसऱ्या क्षणी आपण लगेच मित्राचा विचार करू. तिसऱ्या क्षणी लगेच कामाचा विचार करू. चौथ्या क्षणी लगेच कुटुंबाचा विचार करू. सारखं मन बदलत असतं. इकडून तिकडं सारखं उड्या मारत असतं. मन एका जागी नसतंच. सारखं काही ना काही विचार चालूच असतात मनामध्ये. हे विचार, ते विचार, ते विचार, काही ना काही खूप सारे कचरा आणि आता माहिती एवढी वाढलेली आहे. आज सोशल मीडियामुळे, एआयमुळे खूप सारी माहिती आपल्या डोक्यात साचलेली आहे. त्यामुळे त्या माहितीच्या आधारे आपलं मन सारखं इकडं-तिकडं, इकडं-तिकडचा विचार करत राहतं. तर ते इकडचा-तिकडचा विचार करत राहणारच. त्यांना त्या मनाला वशमध्ये आणण्यासाठी तुम्ही एवढ्या भागावर लक्ष केंद्रित केलं, तर या भटकणाऱ्या मनाला एका जागी आणण्यासाठी आनापान करणं महत्त्वाचं असतं. मन खूप भटकत असतं. त्याला एका जागी आणण्यासाठी त्याची प्रॅक्टिस केली की तुमचं मन एका जागी स्थिर होतं. आता आनापान करायचं कसं? तर आनापान करण्यासाठी तुम्ही एका जागी मांडी घालून, ज्यांना पद्मासन जमेल त्यांनी पद्मासन घालून, त्यांनी बसावे. हात खूप ताठ ठेवणे, हात खूप रिलॅक्स ठेवणे. एक नॉर्मली असे तुम्हाला अर्धा तास, 20 मिनिटे, अर्धा तास रिलॅक्समध्ये बसता येईल. न हलता, न पाठीचा कणा हलवता, न मान हलवता अर्धा तास तुम्हाला बसता येईल. अशा पोझिशनमध्ये तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा. परंतु एकदा आनापानाला बसले, की त्याच्यानंतर हलायचं नाही. एकदा आनापानाला बसले, डोळे बंद करून, तर जेव्हा श्वास मध्ये आला, जाणायचा फक्त एवढ्या भागात, की श्वास याला स्पर्श करून मध्ये गेला. जेव्हा बाहेर येतो, तेव्हा फक्त याला स्पर्श करून बाहेर आला. बस एवढंच जाणायचं. बस जाणण्याचं काम करायचं. बाकी काही करायचं नाही. हे जाणताना खूप सारे विचार येत असतात. ते विचार इग्नोर करायचे. इग्नोर करत, करत, करत श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वासावरून मन भटकलं, भटकणार, मन भटकणारच. मन हे माकडासारखं आहे, भटकणारच. तर मन भटकलं, की परत म्हणलं, "अरे, श्वासावर लक्ष केंद्रित करतोय ना?" परत श्वासावर आणायचं. परत फोकस करायचा. परत 5-10 मिनिटांनी मन भटकणार. परत म्हणायचं, "अरे, श्वासावर लक्ष केंद्रित करतोय ना?" श्वासावर फोकस कर. फोकस कर. असं मनाचे पहिलं 5 मिनिटांनी भटकल. त्याच्यानंतर सराव जर तुम्ही केला तर 10 मिनिटांनी भटकल. सराव केला तर मग अर्धा-अर्धा तास तुम्ही कंटिन्यू आनापान देखील करू शकता. आनापान म्हणजे केवळ श्वास घेणे आणि तो सोडणे असंच नाही. तर तो श्वास घेत असताना त्याची जाणीव ठेवावी लागते. तसंच तो बाहेर सोडत असताना त्याची जाणीव ठेवावी लागते. तो श्वास कशाप्रकारे आत येतो, कशाप्रकारे बाहेर जातो. आतमध्ये येताना थंड हवा आत आली, बाहेर जाताना गरम हवा बाहेर गेली. म्हणजे बाहेर जाताना गरम हवा का बाहेर गेली? कारण आपलं शरीर आतमधून थोडं गरम असतं वातावरणापेक्षा. त्यामुळे अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. तर त्या फक्त बघायच्या. श्वास आतमध्ये आला, बाहेर गेला. आतमध्ये आला, बाहेर गेला. फक्त जाणायचं. बस ते सजगपणे जाणायचं. एक सजगता म्हणजे एक निरीक्षण करायचं फक्त. निरीक्षण, तटस्थपणे निरीक्षण करायचं. आणि हे निरंतरता पाहिजे श्वासामध्ये. एकही श्वास तुमच्या जाणीवेतून जाता कामा नये. म्हणजे एकही श्वास तुम्हाला तुमची परमिशन घेता म्हणजे तुम्हाला न समजता मध्ये जाता कामा नये. तुम्हाला समजूनच मध्ये गेला पाहिजे. तुमच्या मनाला जाणलं पाहिजे, की हा श्वास मध्ये गेला. हा श्वास बाहेर. तुम्ही एक चौकीदार झाले पाहिजे मनाचे. त्या श्वासाचे चौकीदार बना. तर आता हे का करणं महत्त्वाचं आहे? तर आनापान केल्यामुळे तुमचं मनाची एकाग्र वाढते. तुमचं मन हे माकडासारखं असताना ते एकाग्र होतं. मन एकाग्र झाल्यामुळे मन सूक्ष्म होतं आणि सूक्ष्म मनामुळे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या खूप अगदी लवकर, कमी वेळात आणि अगदी बरोबर व्यवस्थितरित्या करू शकता. जर तुमचं मन एकाग्र असेल, मन सूक्ष्म असेल, तर तुम्ही कुठल्याही गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, तुम्ही पुस्तक वाचत असाल, तुम्ही लिहत असाल, तुम्ही काही काम करत असाल, तर तुमचं मन फोकसने काम करतं. खूप फोकसने काम करतं. कॉन्सन्ट्रेट होतं त्या कामात. तर ते कॉन्सन्ट्रेशनसाठी, मन एकाग्र करण्यासाठी हे आनापान महत्त्वाचं आहे. या आनापानाने मन एकाग्र होण्यासाठी खूप फायदे होतात. तसेच आनापान झाल्यानंतर तुमचं मन जे सूक्ष्म होतं, इथं येतं जे मन, ते एक सूक्ष्म झालेलं मन
तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला विपश्यना करायची असेल, तुम्हाला अंतर्मुखी व्हायचं असेल, तर हे सूक्ष्म मन अंतर्मुख होण्यासाठी खूप उपयोगी येतं. जेव्हा मन शांत आणि एकाग्र होते, तेव्हा आपल्या शरीरातील सूक्ष्म संवेदना देखील जाणवू लागतात. हीच स्थिती आपल्याला विपश्यनेसाठी चांगलं तयार करते. थोडक्यात सांगायचं काय, तर आनापानामुळे आपल्या मनाचा जे काही कोलाहल आहे तो थांबतो. मन एकाग्र होते, मन शांत होते आणि त्याचा उपयोग आपल्या कामात होतो, दैनंदिन जीवनात होतो. तसेच विपश्यनेमध्ये देखील आपण प्रगती करू शकतो. आता हे कधी करायचं? तसं आनापान तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला फ्री टाईम भेटेल, जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल, तेव्हा तुम्ही कधीही बसून आनापान करू शकता. असं नाही की तुम्ही घरात बसूनच करा. तुम्ही कामाच्या ठिकाणी देखील डोळे बंद करून श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करू शकता. तुम्ही कुठेही बसमध्ये असाल, प्रवासात असाल, बसमध्ये बसलेले आहे, डोळे बंद करून श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करू शकता. कुठेही तुम्ही बसून श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करून आनापान ही साधना करू शकता. तसं ही साधना खूप सोपी आहे, पण करणं तेवढंच अवघड आहे. कारण विचार खूप हावी होत असतात मनावर. त्या विचारांना दूर सारून ही साधना करायची असते. या साधनेमुळे मन एकाग्र होते, मन तीक्ष्ण होते, सूक्ष्म होते. ते सूक्ष्म झालेलं मन घेऊन आपण कुठल्याही कामात हात टाकला, तर ते काम अगदी परफेक्ट आणि खूप कमी वेळात आणि चांगलं होऊन जाते. त्याच्यामुळे आनापान ह्या साधना कमीत कमी दिवसातून अर्धा तास तरी करावी. अर्धा तास असं नाही की तुम्ही आज केली, 4-5 दिवसानंतर कराल, लगेच 1 आठवड्यानंतर कराल. असं केलं तर याचे तुम्हाला फायदे जाणवणार नाही. याच्यात सातत्य पाहिजे. ही साधना रोज तुम्ही अर्धा तास तरी किमान केली ना, तर तुम्हाला याचे इफेक्ट तुम्हाला लाईफमध्ये जाणवतील. यामुळे किती फायदा होतो हे तुम्हाला लगेच जाणवेल. तर दिवसातून एकदा तरी ही साधना केली पाहिजे. कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी दिले पाहिजे आणि ही साधना केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात बघाल, की काय-काय बदल होतात. मन एकाग्र होते, मन शांत होते. आधी जे भटकायचं, खूप मन भटकायचं, ते शांत झालं, कॉन्सन्ट्रेट झालं. हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल. त्यामुळे तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न करा आनापान साधना. मी जशी सांगितली, जसं नैसर्गिकरित्या आहे, तशी करण्याचा प्रयत्न करा. तसं ही आनापान साधना पद्धती सोपी आहे. करा. तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचे फायदे जरूर जाणवतील. या आनापानाबद्दल तुम्हाला जी काही माहिती मी दिली, ती थोडीफार का असेना समजली असेल, तर जरूर कळवा. धन्यवाद.